ठीक आहे. लेक्चर डेली अपलोड केलं जाईल यूट्यूबवर. ठीक आहे. तुमच्या बॅचचं जे नाव आहे त्या नावानेच प्लेलिस्ट असेल यूट्यूबवर, SQL बेसिक टू ॲडव्हान्स. बॅचचं नाव काय? DA आय थिंक 8:30 PM. 8:30 PM ना. ओके, त्या नावानेच मग बॅच प्लेलिस्ट असेल. ठीक आहे. ओके, सो ठीक आहे, स्टार्ट करू बेसिक पासून. तर डेटा अनालिस्टच्या कोर्ससाठी तुम्ही सर्वजण आहात इथं. तर मला पहिल्यांदा हे सांगा की डेटा अनालिस्टचा जॉब रोल काय असतो? व्हॉट इज डेटा अनालिस्ट? काम काय असतं डेटा अनालिस्टचं? डेटा अनालिस्ट म्हणजे काय? येस, काहीतरी बेसिक थोडंफार माहित असेल ना, त्यामुळेच कोर्स करायला आलात तुम्ही, का कुणी सांगितलंय की डेटा अनालिस्ट कोर्स मध्ये खूप स्कोप आहे, तिकडे जा? चला एक बेसिक पासून करू आणखी. व्हॉट इज डेटा? येस. Information. Collection of information. ओके, कलेक्शन ऑफ इंफॉर्मेशन. एनीवन एल्स? एनीथिंग? बोला बोला. इंट्रोडक्शन लेक्चर आहे, तुम्ही फक्त आन्सर करत चला. ओके, चुकू द्या, चुकलं तर मी आहे इथं करेक्ट करायला. ठीक आहे. ओके, एक बेसिक डे टू डे लाईफ मध्ये कोणता डेटा हँडल करता तुम्ही डेली? डेटा अनालिस्ट थोड्या वेळ साईटला ठेवा. ओके, टेक्निकल पार्टचं बोलत नाही मी, पण जे इन जनरल डे टू डे लाईफ मध्ये कोणत्या डेटाला तुम्ही हँडल करता? WhatsApp, Instagram, YouTube. ओके, स्मार्टफोन किती जण यूज करता? एकदा हँड रेज करा. किती जण स्मार्टफोन आहे सर्वांकडे? ओके, ठीक आहे. कधी ना कधी तरी खराब झालाच असेल, राईट? रिपेअरिंगला टाकता ना स्मार्टफोनला स्टोअर मध्ये? Yes. ओके, तर खूपच मोठा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तो दुकानदार काय बोलणार आहे की 1-2 दिवस लागतील नीट करायला? बोलतो ना दुकानदार इन जनरल, की दुकानदार तुम्हाला सांगणार आहे की 1-2 दिवस लागतील रिपेअरिंगला, मोबाईल ठेवून जा. तर तुम्ही त्याला फर्स्ट काय म्हणताय जेव्हा दुकानदार तुम्हाला असं म्हणतोय की 1-2 दिवस लागतील? तुम्ही फर्स्ट सेंटेन्स काय बोलताय त्याच्यासोबत? येस, काहीच नाही बोलत? डेटा सिक्युर राहायला पाहिजे, डेटा सिक्युर राहायला पाहिजे. हा, डेटा Data. सेफ राहायला पाहिजे, डेटा करप्ट नाही झाला पाहिजे, डिलीट नाही झाला पाहिजे. ओके, डेटा रिस्टोर करून ठेवा असं बोलता ना. त्याच्यासोबत तुम्ही कम्युनिकेट करताना डेटा वर्ड वापरताय. मग तो डेटा म्हणजे काय? अशी काय गोष्ट आहे तुमच्या फोनमध्ये तुम्ही त्याला डेटा म्हणताय? येस, मोबाईल मध्ये Pictures, तुमचे videos, येस, contact. कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचे, राईट? टेक्स्ट मेसेजेस असतील, व्हॉट्सअपचे मेसेजेस, ऑडिओ फाईल्स असतील, व्हिडिओ फाईल्स, मूवीजचं कलेक्शन असेल, सॉंगचं कलेक्शन असेल, हे सर्व काय डेटा, राईट? अशी जी गोष्ट ज्याला स्टोअर करण्यासाठी काहीतरी मेमरीमध्ये स्पेस लागते, तो सर्व डेटा आहे ना तुमचा. जे पण तुम्ही Yes. ऍप इन्स्टॉल केले, राईट, ऍप्लिकेशन आहे मोबाईलमध्ये, सर्व डेटा आहे तो, राईट? सो सिम्पल. स्क्रीन विजिबल आहे ना सगळ्यांना? Yes. हो. ओके, सिम्पल. तर डेटा म्हणजे काय? डेटा म्हणजे कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. मग ती कोणत्या पण फॉर्म मध्ये असू शकते, जसं नंबर झालं, टेक्स्ट झालं, इमेजेस झालं, राईट? डेटा काय? एक सिंपल म्हणजे एक इन्फॉर्मेशन आहे ज्याला तुम्ही स्टोअर करताय. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. क्लिअर आहे? डेटा समजलंय का सर्वांना? Yes, sir. ओके, तर त्या डेटाला स्टोअर करण्यासाठी एक जागा पाहिजे ना आपल्याकडे, बरोबर? त्याला काय म्हणतो आपण? कोणाला माहितीये? Memory. बट टेक्निकल मध्ये काय म्हणतो? टेक्निकल वर्ल्ड मध्ये जर IT तुम्हाला जायचंय तर त्यामध्ये काय म्हणतात, जिथं तुम्ही डेटा स्टोअर करून ठेवता त्याला? येस, ड्राईव्ह. क्लाउड. नाही, त्याला बोलतात डेटाबेस. काय? डेटाबेस. Database. सो व्हॉट इज डेटाबेस? डेटा म्हणजे काय? कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. डेटाबेस म्हणजे कलेक्शन ऑफ डेटा, राईट? डेटाबेस काय आहे? डेटाबेस म्हणजे सिंपल बोलायचं झालं तर एक डेटाचं घर आहे. एक घर आहे, त्यामध्ये तुम्ही सगळा डेटा स्टोअर करून ठेवता. इथं दिसतोय एक बॉक्स दिसतोय तुम्हाला, हा. त्या बॉक्स मध्ये बघा, Oh. इथं तुम्हाला दाखवलं वेगवेगळ्या टाईपच्या फाईल्स, फोल्डर आपण सेव्ह करतो. हे डेटा आहे ना, हा डेटा एका बॉक्स मध्ये स्टोअर करून ठेवतोय. ह्या बॉक्सला काय म्हणतात? डेटाबेस.
आता डेटाबेसचं यूज काय? सिम्पल. सपोज मी हे डेस्कटॉपला वेगवेगळ्या फाईल, इथं बघा पायथॉन फोल्डर आहे. येस, हे पायथॉन फोल्डर मी असं इथं डेस्कटॉपला का ठेवलंय? मी कुठं पण ठेवू शकतो ना, धिस पीसी मध्ये, सी ड्राईव्ह मध्ये जाऊन किंवा डाउनलोड सेक्शन मध्ये कुठंतरी एक फोल्डर बनवून तिथं स्टोअर करत. हे इथं डेस्कटॉपला का ठेवलंय? इझिली ऍक्सेस झाला पाहिजे. इझिली ऍक्सेस झालं पाहिजे. जेव्हा पण मला त्याची गरज असेल मी ते इझिली ओपन करून मला त्यामध्ये जो डेटा आहे मी तो यूज करू शकतो ना, इझिली ऍक्सेस करू शकतो. त्यामध्ये मला एखादा नवीन डेटा ऍड करायचा आहे किंवा त्यामध्ये असलेला जुना डेटा मला डिलीट करायचा आहे, ते सर्व करू शकतो ना मी, राईट? सो डेटाबेस काय? डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ ऑर्गनाइज्ड डेटा. ओके, डेटाबेस म्हणजे जिथं तुम्ही डेटा स्टोअर करून ठेवताय आणि तिथून तुम्ही काय करताय, त्या डेटाला इझिली ऍक्सेस करताय, मॅनेज करू शकता आणि अपडेट करू शकता. समजतंय? डेटा म्हणजे तुम्ही कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन, त्याला डेटा म्हणतात. आणि डेटाबेस म्हणजे काय? तो डेटा तुम्ही कुठेतरी स्टोअर करून ठेवलाय, त्याला डेटाबेस म्हणणार आहे. सो डेटाबेस मध्ये मल्टिपल टाईपचे डेटा असू शकतात ना, बरोबर आहे की नाही? डेटाबेस म्हणजे काय? सिंपल डेटाचं घर आहे, तिथं तुम्ही डेटाला स्टोअर करून ठेवताय, राईट? समजते डेटाबेस काय? व्हॉट इज डेटाबेस? इट इज अ कलेक्शन ऑफ ऑर्गनाइज्ड डेटा दॅट कॅन बी इझिली ऍक्सेस, मॅनेज अँड अपडेटेड. काही डाऊट आहे यामध्ये डेटा आणि डेटाबेस मध्ये? नो सर. ओके, तर डेटाबेसचाच एक टाईप आहे, त्याला आपण रिलेशनल डेटाबेस म्हणतो. ओके, कोणता टाईप आहे? रिलेशनल डेटाबेस. आता तो पण एक टाईपचा डेटाबेसच आहे. मग तिथं पण आपण काय स्टोअर करणार आहे डेटाबेसमध्ये? डेटा. डेटा स्टोअर करणार आहे. रिलेशनल डेटाबेस आहे तर तिथं पण कारण की तो डेटाबेसचा एक टाईप आहे ना, त्यामध्ये पण आपण डेटा स्टोअर करणार आहे, पण त्याचं नाव काय? रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल डेटाबेस म्हणजे जिथं आपण फक्त स्ट्रक्चर फॉर्मॅटचा डेटा स्टोअर करून ठेवतो. सो व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चर डेटा? यस, In the form of table. यस, डेटा इन द टेबुलर फॉर्मेट का डेटा, राइट? डेटा इन द फॉर्म ऑफ टेबल. अब टेबल तो पता है सबको, टेबल क्या होता है? सर्वांना माहित असेल ना टेबल? यस, येस. टेबल म्हणजे काय? ज्यामध्ये रोज आहे, कॉलम आहे, बरोबर ना? सो डेटाबेस म्हणजे काय? जिथं तुम्ही डेटाला स्टोअर करून ठेवणार आहे, त्याला डेटाबेस म्हणतात. आणि डेटाबेसचाच एक टाईप आहे रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल डेटाबेस मध्ये पण तुम्ही डेटा स्टोअर करताय, पण कोणता डेटा? टेबल फॉर्मॅटचा डेटा, राईट? तर टेबल फॉर्मॅटचा डेटा कुठे स्टोअर करणार? जिथं आपण स्टोअर करू त्याला काय म्हणतोय? रिलेशनल डेटाबेस. ठीक आहे, समजते सर्वांना? हो डेटाबेस, सर. रिलेशनल डेटाबेस. ओके, तर फक्त मग तुम्ही पटकन असं आन्सर करत चला, ठीक आहे? जर मी विचारतोय समजतंय, काही क्वेश्चन विचारला, हो नाही यस नो करायचंय फक्त, ठीक आहे? मला पण कळन म्हणजे तुम्हाला समजतंय नाही समजत आहे. ओके, नाही तर मीच एकटा फक्त बडबड करत राहील तर ते सेशन थोडं बोरिंग होऊन जाईल, ठीक आहे? ओके, आता मला सांगा, आपण डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर केलाय, बरोबर, राईट? त्या स्टोअर केलेल्या डेटाला मला आता ऍक्सेस करायचं, म्हणजे आता एक डेटाबेस असेल त्यामध्ये मी मल्टिपल डेटा स्टोअर केलाय. मला सपोज काही त्यामधून फर्स्ट स्टार्टिंगचाच थोडा डेटा मला बघायचा आहे, किंवा मला काही डेटामध्ये चेंजेस करायचे, जुना डेटा डिलीट करून एक नवीन डेटा त्यामध्ये ऍड करायचा आहे. तर यासाठी एक सॉफ्टवेअर लागेल ना मला हे सर्व काम करायला, राईट? तर त्या सॉफ्टवेअरला आपण म्हणतो डीबीएमएस. सो कोणाला माहिती आहे का डीबीएमएस चा फुल फॉर्म काय? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ओके, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. डीबी म्हणजे काय? डेटाबेस, बरोबर? एमएस म्हणजे मॅनेजमेंट सिस्टम, म्हणजे डेटाबेसला मॅनेज करणारं सिस्टम आहे, राईट? आणि डेटाबेस म्हणजे काय? जिथं आपण डेटा स्टोअर केलाय. सो डेटाबेसला जे मॅनेज करणारं सिस्टम आहे त्याला आपण काय म्हणतोय? डीबीएमएस. सो डीबीएमएस एक सॉफ्टवेअर आहे ज्याचा यूज करून आपण डेटाबेस सोबत इंटरॅक्ट करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर आता डेटाबेसमध्ये तुम्ही जो डेटा स्टोअर केलाय, त्या स्टोअर केलेल्या डेटाला डिलीट करायचंय किंवा नवीन डेटा त्यामध्ये स्टोअर करायचा आहे, हे सर्व काम कोणतं सॉफ्टवेअर करणार आहे? डीबीएमएस सॉफ्टवेअर. तर डीबीएमएस सॉफ्टवेअरचा यूज काय? डीबीएमएस इज अ सॉफ्टवेयर विच इज यूज टू इंटरैक्ट विद द डेटाबेस. डेटाबेस के साथ इंटरैक्ट करने के लिए यूज करेंगे ना डीबीएमएस को, राइट? तो वैसे ही हमारे पास एक क्या है? रिलेशनल डेटाबेस भी है. डेटाबेसचाच एक टाइप आहे ना रिलेशनल डेटाबेस. मग त्यासोबत पण इंटरॅक्ट करण्यासाठी एक सॉफ्टवेअर पाहिजे,
तर ते सॉफ्टवेअर कोणतं आहे? येस Relational DBMS. येस, रिलेशनल डीबीएमएस, RDBMS म्हणतात त्याला. ठीक आहे, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. सो RDB म्हणजे काय? रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय? कोणी सांगाल? व्हॉट इज रिलेशनल डेटाबेस? टेबलचा किंवा डेटाचा एकामेकासंग रिलेशन नाही नाही नाही, Like रिलेशन, this. माझं सिंपल क्वेश्चन आहे, रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय? Where we Data in the store structured data. Right. Relational database is a type of a database where we store the data in a tabular format or where we store a structured data. सिंपल डेफिनेशन. जिथं आपण टेबल फॉर्मॅटचा डेटा स्टोअर करतोय किंवा जिथं आपण स्ट्रक्चर डेटा स्टोअर करतोय त्याला रिलेशनल डेटाबेस म्हणतात. आणि त्याच डेटाबेसला मॅनेज करण्यासाठी एक सॉफ्टवेअर बनवलंय, त्याला म्हणतात RDBMS, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ओके, म्हणजे आता माझ्याकडे एक रिलेशनल डेटाबेस आहे. ठीक आहे, असं कन्सिडर करा की माझ्याकडे एक रिलेशनल डेटाबेस आहे. त्यामध्ये मी आता रिलेशनल डेटाबेस आहे म्हणजे ऑब्विस आहे की त्यामध्ये मी टेबल स्टोअर करून ठेवले. तर त्यामध्ये माझ्याकडे 10 टेबल स्टोअर केलेले. आता मला स्टार्टिंगच्या 2 टेबलचा डेटा बघायचा आहे किंवा स्टार्टिंगचे 2 टेबल डिलीट करायचे किंवा त्यामध्ये एखादा नवीन टेबल मला आणखी ऍड करायचं आहे. हे काम करायला एक सॉफ्टवेअर लागेल. ते सॉफ्टवेअर कोणतं आहे? RDBMS सॉफ्टवेअर. ठीक आहे, रिलेशनल डेटाबेस मध्ये काही पण काम करायचं असेल तर RDBMS सॉफ्टवेअर लागणार. तुम्हाला एखादा नवीन रिलेशनल डेटाबेस क्रिएट पण करायचा असेल तरी RDBMS सॉफ्टवेअर लागेल. त्या डेटाबेस मध्ये नवीन डेटा ऍड करायचा आहे, जुना डेटा डिलीट करायचा आहे, तर हे सर्व काम कोण करणार? RDBMS सॉफ्टवेअर. समजतंय? तर RDBMS काय? येस, RDBMS, it is a relational database management system. Okay, it is a type of a DBMS which is used to interact with the relational database. RDBMS चा यूज कशासाठी करणार आहे आपण? रिलेशनल डेटाबेस सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी ना, बरोबर आहे. त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते बघा, MySQL आहे, PostgreSQL आहे, ओरॅकल आहे, मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हर आहे. ठीक आहे, तर हे सर्व काय सॉफ्टवेअर आहे. MySQL, PostgreSQL, ओरॅकल कोणते सॉफ्टवेअर आहे? RDBMS सॉफ्टवेअर. समजतंय? तर यांचा यूज काय करणार आहे आपण? MySQL, ओरॅकल, PostgreSQL यांचा काय यूज आहे? कुणी सांगाल का? येस, आत्ताच जस्ट मी सांगितलंय, काय यूज आहे? Used to Interact with interact with uh, इंटरॅक्ट विथ relation database. रिलेशनल डेटाबेस. सिंपल ना, म्हणजे तुम्हाला रिलेशनल डेटाबेस वरती काही पण ऑपरेशन करायचे. रिलेशनल डेटाबेस मधला तुम्हाला डेटा चेक करायचा आहे, नवीन डेटा ऍड करायचा आहे, त्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे RDBMS सॉफ्टवेअर. ओके, त्याचे एक्झाम्पल कोणते? MySQL, PostgreSQL, ओरॅकल. त्यामधून आपण बघणार आहे MySQL. ठीक आहे, तर हे डाउनलोड कसं करायचं, याला यूज कसं करायचं, हे सर्व आपण नंतर बघू. ओके, डाउनलोड पासून सर्व सांगितलं जाईल कसं करायचंय काय. ठीक आहे, क्लिअर आहे? तर आपण कोणतं सॉफ्टवेअर यूज करणार आहे? MySQL. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. सर Yes. माझा एक एकदम बेसिक आणि म्हणजे कदाचित चुकीचा पण असेल क्वेश्चन, पण तरी नाही पण नाही असा ठीक आहे आहे, हो question. विचारा तुम्ही. हा, आता सपोज आपण एक्सेल वरती पण टेबल तयार करू शकतो, एक्सेल वरती पण टेबल डिलीट करू शकतो, ऍड करू शकतो रोज किंवा हे. मग ओके आपल्याला एसक्यूएल ची का गरज आहे? म्हणजे आहे गरज ती मला माहिती आहे, पण का? म्हणजे असं माझा क्वेश्चन आहे. ओके, नाईस. ठीक आहे, एक्सेल कोणाकोणाचं झालं या बॅच मध्ये? एकदा हँड रेज करता का? येस, ओके, कृष्णा, ओके, आशुतोष, ह्या क्वेश्चनचा आन्सर करू शकता तुम्ही? एक्सेल झालंय ना? ओके, आता कुणी क्वेश्चन विचारला? वनिता. वनिता, राईट? ओके, येस. तर त्यांचा क्वेश्चन असा आहे की आपल्याकडे जर एक्सेल आहे त्यामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो रोज आणि कॉलम फॉर्मॅटमध्ये, तर एसक्यूएल ची काय गरज आहे? येस आशुतोष. क्वेरीज पण फेच करू शकतो ना तिथून, की सपोज मला ह्या आयडीचं येस, म्हणजे 2 टेबलला मी कनेक्ट पण करू शकते वगैरे, जे की आपण एसक्यूएल राईट मध्ये पण करतो. मग त्याचं राईट काय? राईट. तर सिंपल, आता बघा, एक्सेल फाईल दिसते, हो सर. किती डेटा आहे? रो नंबर 1 पासून स्टार्ट झालाय, कुठपर्यंत संपतोय? 10,48,576. बरोबर आहे? हा हा. पण माझ्याकडे
याच्यापेक्षा जास्त रेकॉर्ड्स आहे, 11 लाख रेकॉर्ड्स असतील, मग काय करणार? ओके. येस. तर एक्सेल मध्ये काय लिमिटेशन, तुम्ही 1 मिलियन पर्यंतच रेकॉर्ड स्टोअर करून ठेवू शकता, पण कंपनीचा डेटा किती मोठा असणार आहे ना, बरोबर? ओके. मग तो तुम्ही कसा स्टोअर करणार? मग त्यासाठी तो डेटा तुम्ही क्लाउडला स्टोअर करता, त्यामध्ये वेगवेगळे टेबल बनवून ठेवता, आणि तो डेटा तिथून ऍक्सेस करायचा असेल तर तुम्ही एसक्यूएल यूज करता. ओके. राईट? हो हो क्लिअर आहे? हो हा. सर. तर हे थोडे म्हणजे एक्सेलचे काही लिमिटेशन आहेत, त्यामुळे आपण मग काय करतोय, एसक्यूएल यूज करतोय, पॉवर बीआय. नाही तर तुम्ही एक बघितलं ना, तर एसक्यूएल, एक पॉवर बीआय आणि पायथॉन, या तिन्हींमध्ये आपण जे करू शकतो ना, ते एक तर सर्व आपण एक्सेल मध्ये करू शकतो. बरोबर. हा हा. तुम्ही पॉवर बीआय कशासाठी वापरता, व्हिज्युअलायझेशन साठी, ते पण आपण इथं करू शकतो. ओके. ओके. चालेल. हो हो. येस. सो आता एक माझा सिंपल क्वेश्चन आहे, ठीक आहे? मला फक्त एवढं सांगा की आपण आरडीबीएमएस मध्ये माय एसक्यूएल सॉफ्टवेअर वापरणार आहे, ठीक आहे? त्याचा यूज काय करणार आहे, कुणी मला सांगल? सिंपल एक एक्सप्लेन, नॉर्मल, फक्त पूर्ण टेक्निकल आन्सर नाही पाहिजे, पण फक्त आता मी जे एक्सप्लेन केलंय तेवढं कुणी सांगाल का, की माय एसक्यूएलचा आपण काय यूज करणार आहे? येस, एनीवन? डेटा रिप्रेझेंट साठी सर. हा, माय एसक्यूएल काय आहे? सिंपल, माय एसक्यूएल काय आहे? इट्स अ क्वेरी लँग्वेज. नो नो नो, इथं तुमच्या समोर आहे ना, माय एसक्यूएल कशाचं एक्झाम्पल आहे? आरडीबीएमएस चं एक्झाम्पल आहे. RDBMS. सॉफ्टवेअर आहे. तर माय एसक्यूएल RDBMS काय, एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर आहे. कोणतं सॉफ्टवेअर आहे? आरडीबीएमएस. सो माय एसक्यूएल इज अ आरडीबीएमएस सॉफ्टवेअर. त्याचा यूज काय करणार आहे आपण? रिलेशनल डेटाबेस सोबत तुम्हाला इंटरॅक्ट करण्यासाठी. रिलेशनल डेटाबेस सोबत तुम्हाला जर बोलायचंय, बोलायचं म्हणजे सिंपल, तुम्हाला रिलेशनल डेटाबेस वरती काही काम करायचंय, त्या डेटाबेस मधून डेटा का एक्स्ट्रॅक्ट करायचा. एक्स्ट्रॅक्ट करणं म्हणजे त्या डेटाबेस मध्ये कोणता डेटा स्टोअर आहे हा तुम्हाला चेक करायचा आहे, नवीन डेटा ऍड करायचा आहे, जुना डेटा डिलीट करायचा आहे, हे सगळं ऑपरेशन एक सॉफ्टवेअर करणार, ते सॉफ्टवेअर आहे माय एसक्यूएल, बरोबर? पण ते सॉफ्टवेअरला, फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला मी दाखवतो, हे आयकॉन दिसतोय इथं ब्ल्यू कलरचा, हे माय एसक्यूएल सॉफ्टवेअर, येस. ते मी ओपन करतोय, ठीक आहे? कसं डाउनलोड करायचं ते सांगाल. इथे एक मी नवीन कनेक्शन क्रिएट करतोय, एसक्यूएल 8:30 PM बॅच, ठीक आहे? तुमच्या बॅचच्या नावाने एक कनेक्शन क्रिएट करतो. ओके. हे काय, माय एसक्यूएल सॉफ्टवेअर आहे. ओके, माय एसक्यूएल सॉफ्टवेअर आहे. आता याच्यासोबत मी काय करणार आहे, या सॉफ्टवेअरचा यूज करून आपला जो रिलेशनल डेटा असेल, डेटाबेस असेल, त्यामध्ये जो पण डेटा स्टोअर आहे, मी तो इथून चेक करू शकतो. ह्या सॉफ्टवेअरला मी सांगाल की मला रिलेशनल डेटाबेस मधल्या सपोज एखादा टेबल चेक करायचा आहे, तर मी ह्या सॉफ्टवेअरला मला सांगावं लागेल ना, कमांड द्यावा लागेल ना या सॉफ्टवेअरला, राईट? इन्स्ट्रक्शन द्यावं लागतील. तर मग ते इन्स्ट्रक्शन मी कसे देणार? सॉफ्टवेअरला आपली लँग्वेज येत नाही ना, मराठी, हिंदी, इंग्लिश, समजते का? जसं आता आपण मराठीत बोलतोय बघा, मी मराठीत जे बोलतोय ते तुम्हाला समजतंय ना, कारण की तुम्हाला पण मराठी येते, राईट? तर तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरला सांगावं लागेल ना, तुम्हाला जे पण काम करायचंय ते काम हे सॉफ्टवेअर करणार आहे, पण तुम्ही हे सॉफ्टवेअरला कसं सांगणार की काय काम करायचंय? समजतंय ना मी काय म्हणतोय? कारण की तुम्ही ह्या सॉफ्टवेअर कडून काम करून घेणार, तुमच्याकडे तुम्हाला जो रिलेशनल डेटाबेस आहे तुमच्याकडं, त्या रिलेशनल डेटाबेस मधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, नवीन डेटा ऍड करायचा आहे, जुना डेटा डिलीट करायचा आहे सपोज, तर हे सर्व काम हे सॉफ्टवेअर करणार आहे, पण ह्या सॉफ्टवेअरला तुम्हाला सांगावं लागेल ना की काय काम करायचंय, कसं करायचंय, राईट? ते तुम्ही कसं सांगणार मग त्याला? येस, एनीवन? कोणी आन्सर करेल याचं? त्याला त्याच्या लँग्वेजमध्ये सांगावं लागेल की काय आपल्याला कमांड द्यायची आहे ती. हो, मग त्याची लँग्वेज कोणती आहे? SQL. एसक्यूएल. राईट. तर एसक्यूएल काय? एसक्यूएल स्टँड्स फॉर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. तर इंटरव्ह्यू मध्ये जर क्वेश्चन विचारला व्हॉट इज एसक्यूएल, तर काय सांगतात? हे नाही सांगायचंय स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज, त्यांना माहिती आहे ऑलरेडी की ती स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. हा, पण स्टार्टिंग अशी करू शकता तुम्ही, एसक्यूएल स्टँड्स फॉर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज, ठीक आहे? तर तुम्हाला कुणी विचारताय व्हॉट इज एसक्यूएल, व्हॉट इज डीबीएमएस, तर ते फुल फॉर्म नसता विचारत, ते मिनिंग विचारताय त्याचं, ठीक आहे? तर व्हॉट इज एसक्यूएल? एसक्यूएल इज अ स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ती एक प्रकारची लँग्वेज आहे ज्याचा यूज करून आपण रिलेशनल डेटाबेस सोबत इंटरॅक्ट करू शकतो. समजतंय? एसक्यूएल का शिकायचंय आता कळतंय का तुम्हाला?
येस, आपण एखादी Yes. गोष्ट शिकतोय तर आपल्याला माहित पाहिजे ना की आपण का शिकतोय, त्याचा यूज काय आहे. तर का शिकतोय? कारण की आपण जे सॉफ्टवेअर यूज करणार आहे MySQL, त्याला फक्त एकच लँग्वेज येते, समजतं, एकच लँग्वेज मध्ये सांगितलेलं समजतं, ती आहे SQL लँग्वेज. तर त्याला येते आणि आपल्याला त्या सॉफ्टवेअर सोबत इंटरॅक्ट करायचंय, कारण की आपल्याला रिलेशनल डेटाबेस मधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. ओके, त्याला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी आपल्याला पण ती लँग्वेज यायला पाहिजे ना, बरोबर. आता सपोज तुम्ही दुसऱ्या देशात गेले, चायनामध्ये गेले, तर तुम्हाला चायनीज लँग्वेज यायला पाहिजे ना, येस ऑर नो, तरच तुम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेट करू शकता. नाही तर तुम्हाला अशी लँग्वेज यायला पाहिजे जी त्यांना पण येते आणि तुम्हाला पण माहित पाहिजे. राईट सर. राईट. सो ह्या सॉफ्टवेअरला तुम्हाला कमांड करण्यासाठी किंवा इन्स्ट्रक्शन देण्यासाठी एक लँग्वेज लागते, ती लँग्वेज आहे SQL. आणि त्या सॉफ्टवेअरला फक्त एकच लँग्वेज समजती, SQL, म्हणून तुम्हाला शिकायचं आहे SQL. क्लिअर आहे? SQL काय? स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. समजते सर्वांना? Yes, sir. ओके, तर नोट डाऊन करून घ्या. इथे एक इंटरव्ह्यू साठी सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये विचारता. ठीक आहे, काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन SQL अँड MySQL? येस, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन SQL अँड MySQL? येस, एनीवन? कुणी सांगाल का काय डिफरन्स आहे? येस. बोला. SQL लँग्वेज आहे ज्याच्याने आपण इंटरॅक्ट करतो सॉफ्टवेअर बरोबर, म्हणजे सॉफ्टवेअरला इन्स्ट्रक्ट करायला. आणि MySQL सॉफ्टवेअर आहे RDBMS. त्याचा काय यूज आहे MySQL सॉफ्टवेअरचा? रिलेशनल डेटाबेसला हँडल करायचं. राईट. तर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इंटरव्ह्यू मध्ये नेहमी मोस्ट ऑफ द टाइम विचारलेला आहे की SQL आणि MySQL मध्ये काय डिफरन्स आहे. तर हे सॉफ्टवेअर दिसतंय सर्वांना, MySQL सॉफ्टवेअर आहे. इथे बघा MySQL नाव दिसतंय, राईट? येस सर. विजिबल आहे ना? आता इथं मी काहीतरी टाईप करतो. ठीक आहे, काय टाईप करतोय, कसं करायचंय ते मी नंतर सांगणार. मी इथं फक्त लक्ष द्या. तर मी काहीतरी टाईप केलं, इथं ग्रीन टिक आली. ठीक आहे, आता अजून एक लाईन टाईप करतोय. ओके, इथं परत मी काहीतरी टाईप केलंय आणि आता ऑटोमॅटिक एक डेटा ओपन झालाय. दिसतोय डेटा? Yes. येस. तर हे इथं मी जे 2 लाईन टाईप केलंय ना, ते SQL लँग्वेज. ह्या 2 लाईन जे मी लिहिलंय ना, ते SQL लँग्वेज. आणि त्या लँग्वेज मी कुठे यूज केलाय? त्या सॉफ्टवेअर मध्ये राईट केलंय. तर हा डिफरन्स आहे, सिम्पल सांगायचं झालं तर. हे जे दिसतंय तुम्हाला ते सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअर मध्ये मी ज्या ह्या 2 लाईन राईट केल्या ना, लाईन नंबर 2 आणि लाईन नंबर 4, हे सॉफ्टवेअर आहे, ते सॉरी SQL लँग्वेज आहे. आणि ती कुठं राईट केली मी? MySQL सॉफ्टवेअर मध्ये. दिसले? मी एक कमांड दिली त्याला, त्यांनी तो मला डेटा ओपन करून दाखवला. तर क्लिअर आहे आता SQL का शिकायचंय, डिफरन्स काय SQL MySQL मध्ये? हो सर. ओके, ठीक आहे, एकदा एक क्विक रिवाइज करू. कोणते कोणते टॉपिक बघितले आपण? फर्स्ट काय बघितलंय? डेटा बघितलं. व्हॉट इज डेटा? डेटा म्हणजे कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. मग ती कोणत्या पण टाईपची असेल, जसं नंबर झालं, ओके, टेक्स्ट मेसेजेस, इमेजेस, ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल. त्या डेटाला स्टोअर करतो आपण. कुठं स्टोअर करतो डेटाला? बोला. डेटाबेस. डेटाबेस. राईट. तर डेटाबेस काय आहे? जिथं आपण डेटाला स्टोअर करतो आणि तिथून डेटाला इझिली ऍक्सेस आणि मॅनेज करू शकतो. तर त्याच डेटाबेसचा एक टाईप बघितला आपण, कोणता? रिलेशनल डेटा. रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल डेटा नाही, रिलेशनल डेटाबेस. ओके, सो व्हॉट इज रिलेशनल डेटाबेस? रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय? Store the data in the form of structural format. राईट. Store data in tabular format. सिंपल. टेबल फॉर्मॅटचा जो डेटा असेल त्याला जिथं स्टोअर करतो त्याला आपण रिलेशनल डेटाबेस म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर आपण डेटाबेसला हँडल करणारे एक सॉफ्टवेअर बघितलं, कोणतं? DBMS, राईट, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. तसंच एक रिलेशनल डेटाबेसला हँडल करण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे RDBMS. DBMS चाच एक टाईप आहे RDBMS. ते कशाला हँडल करतंय? रिलेशनल डेटाबेसला हँडल करण्यासाठी यूज करतो. बरोबर आहे. RDBMS चे एक्झाम्पल बघितले, कोणते कोणते? MySQL,
SQL. Oracle. ओरॅकल, Oracle. मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हर, पोस्टग्रे एसक्यूएल, राईट. त्यामधून आपण कोणतं यूज करणार आहे? MySQL. माय एसक्यूएल यूज करणार आहे. त्यानंतर माय एसक्यूएलचा यूज काय आहे आणि माय एसक्यूएल काय आहे? माय एसक्यूएल काय आहे? RDBMS सॉफ्टवेअर आहे ज्याचा यूज आपण रिलेशनल डेटाबेस सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी करणार आहे, राईट. तुम्हाला माय एसक्यूएल वरती जे पण ऑपरेशन करायचंय, जे पण काम करायचंय ते रिलेशनल डेटाबेस वरती जे पण काम करायचंय ते काम कोण करणार आहे? माय एसक्यूएल सॉफ्टवेअर करणार आहे. पण कधी? तुम्ही त्याला जे काम सांगताल तेव्हाच करेल ना तो. आणि तुम्ही ते काम त्याला कोणत्या लँग्वेज मध्ये सांगणार? त्याला एकच लँग्वेज आहे ती, कोणती? एसक्यूएल. SQL. म्हणून तुम्हाला एसक्यूएल शिकायचं. क्लिअर आहे? तर हे 8 पॉइंट क्लिअर आहे का सांगा मला. फर्स्ट आपण काय बघितलंय? डेटा, देन डेटाबेस, Relational database. त्यानंतर डेटाबेसचा एक टाइप बघितला, रिलेशनल डेटाबेस. त्यानंतर काय बघितलंय? DBMS, RDBMS. ओके. देन RDBMS चे एक्झाम्पल बघितले, त्यामधून आपण बघणार आहे माय एसक्यूएल. ठीक आहे. देन एसक्यूएल बघितलंय, एसक्यूएल वर्सेस माय एसक्यूएल बघितलं. हे पॉइंट क्लिअर आहे सर्वांना? 7 पॉइंट्स. Yes, sir. यामध्ये काही डाऊट कोणाला? हॅलो येस, बोला. सर, फक्त क्वेश्चन होता की डाटाबेस आणि क्लाउड हे दोन वेगवेगळे थिंग्स आहेत का सेम आहेत? सॉरी, तुमचा आवाज म्हणजे हॅलो, क्लिअर नाही येत. येस, हॅलो, व्हॉइस ब्रेक होतोय तुमचा. तर त्यांचं म्हणणं असं आहे की डेटाबेस आणि क्लाउड हे डिफरंट थिंग आहे की सेम थिंग आहे. ओके. सिंपल. मोबाईल मध्ये तुम्ही गुगल फोटोज ऐकले? गुगल फोटोज माहिती आहे ना, मोबाईल मध्ये आहेत. येस ऑर नो? येस सर. हा, हो. ते एक छोट्या प्रकारचं क्लाउड आहे तुमच्या मोबाईल मधलं. ठीक आहे. तुमच्या मोबाईलची जर जागा भरत चालली, तुम्ही काय करणार? ते फोटोज तुम्ही गुगल फोटोला अपलोड करून देता ना, ते तुम्हाला फ्री मध्ये 15 GB ची स्पेस देत आहे वापरायला. ते 15 GB भरल्यावर ते काय म्हणतंय? गुगल काय सांगताय तुम्हाला? की तुम्ही ती अजून तुम्हाला काही स्टोअर करायचं असेल तर तुम्ही पैसे देऊन अजून स्पेस विकत घेऊ शकता. सेम क्लाउड कन्सेप्ट तीच आहे. कंपनीचा डेटा आता किती मोठा असणार आहे, तर त्या स्टोरेजसाठी काहीतरी जागा पाहिजे ना. कंपनी काय करते, जसं AWS झालं अमेझॉनचं, नाहीतर अझूर झालं, यांचे काय मोठे मोठे क्लाउड स्टोरेज आहे. ठीक आहे. मोठे मोठे हार्ड ड्राईव्ह वगैरे, त्यामध्ये ते काय करतात, कंपनीचा डेटा स्टोअर करून ठेवतात. ठीक आहे. आता तिथं मल्टिपल डेटा सेट असू शकतात, डेटाबेस असतील. तर क्लाउड मध्ये कसं आहे, कंपनीचा जेवढा डेटा आहे त्यामध्ये मल्टिपल डेटाबेस आहे. आणि डेटाबेस म्हणजे काय? सिंपल एक लोकेशन आहे. तुम्ही एक फोल्डर जसं बनवतो ना आपण लॅपटॉप मध्ये, सिंपल एक आपण काहीतरी ना, मी इथे एक फोल्डर बनवतोय. ओके. एक असं एक फोल्डर बनवलं, त्याला आपण काहीतरी तुमच्या बॅचचं नाव देऊ. आय थिंक DA1 नाव देतोय. ठीक आहे. DA1 SQL बॅच. आणि ह्या SQL बॅच मध्ये मी काय करतोय, ह्या फोल्डर मध्ये इथं तुमचे SQL चे मल्टिपल 10-12 फोल्डर ऍड करतोय, डेटा ऍड केलाय. हे एक छोट्या प्रकारचा तुमचा डेटाबेस झाला. ठीक आहे. आणि असे मल्टिपल डेटाबेसनी माझं काय होणार आहे, स्पेस जास्त भरणार आहे. तर मी हे मल्टिपल डेटाबेस काय करेन, क्लाउडला मी अपलोड करून ठेवन. माझ्या सिस्टमची स्पेस जाणार नाही ना. मी क्लाउड वरती काय करेल, जसं AWS झालं, अझूर झालं, त्या कंपन्यांना रेंट देत राहील जागेचं. जसं आपण फ्लॅट वगैरे रेंट नाही घेतो, सेम त्याच टाइप मध्ये आपण काय करतोय, त्यांची जागा घेतोय डेटा स्टोअर करण्यासाठी आणि त्यांना रेंट देतोय. आता कळलाय डिफरन्स काय? येस, समजतंय सर्वांना की डोक्यावरून चाललंय पूर्ण? आवाज येत नाही कोणाचाच. Got it. हो सर, समजतं. ऑफिस मध्ये हो आहे का सर. सगळं? सर्वजण ऑफिस मध्ये आहे? नाही बोलत का नाही मग कुणी? हो तेच सर. म्हणजे असं लेक्चर बोरिंग होतं माहितीये का, कुणी जर बोलत नसलं ना. ठीक आहे. बाकीचे लेक्चरला काय होतं की, कारण की ऑफलाईनला पण काही स्टुडंट असतात समोर, त्यामुळे मग ते आन्सर करत असतात. पण आता इथं कसं तुमची बॅच पूर्ण ऑनलाईन येतात, त्यामुळे म्हणतो आन्सर करत चला. ठीक आहे. नाही तर मीच बडबड करत राहील. तसं मग बघायला गेलं तर 1 दिवसात पण आपला सिलेबस संपल. 2 तासाचं सेशन घेऊन पूर्ण SQL संपल.
पण बेसिक पासून जायचंय. तुम्ही जर रिप्लाय करत राहिले, आन्सर करत राहिले, तर मला पण थोडं इंटरेस्टिंग वाटेल लेक्चर घ्यायला. मी पण मग काही काही आणखी गोष्टी तुम्हाला डीप मध्ये सांगणार, नाही तर मग वरच्यावर फक्त सांगून मी टॉपिक सांगून मोकळा होऊन जाईल. ठीक आहे, थोडं म्हणजे सेशनला कसं इंटरॅक्टिव्ह ठेवा. ओके ओके सर. हे 7 पॉईंट क्लिअर आहे. ओके, तर आता लक्ष द्या. ठीक आहे, आजपासून आपलं एसक्यूएल स्टार्ट झालं. आजपासून जोपर्यंत एसक्यूएल चालणार आहे आपलं, आपण 4च गोष्टींचा स्टडी करणार आहे. एक म्हणजे आपण बघणार आहे फक्त रिलेशनल डेटाबेस. काय बघणार आहे? फक्त रिलेशनल डेटाबेस. आता रिलेशनल डेटाबेस बघतोय तर बाय डिफॉल्ट कोणता डेटा आला? रिलेशनल डेटा. टॅब्युलर फॉर्मॅटचा डेटा ना, स्ट्रक्चर डेटा. राईट. रिलेशनल डेटाबेसचा स्टडी करणार आहे आपण, तर त्यामध्ये काय आहे? टेबल फॉर्मॅटचा डेटा स्टोअर करतो ना, तर फक्त आपण बघणार आहे टेबल फॉर्मॅटचा डेटा. ठीक आहे, रिलेशनल डेटाबेस बघतोय. इथून पुढे आपलं जोपर्यंत एसक्यूएल चालणार आहे, फक्त आणि फक्त रिलेशनल डेटाबेस चीच गोष्ट करणार. तर आजपासून सपोज मी जर डेटाबेस म्हणतोय तुम्हाला, तर तो डेटाबेस कोणता असणार आहे? रिलेशनल डेटाबेस. जेव्हा पण मी डेटाबेसचं नाव घेत राहील ना, तुम्ही समजून घ्यायचं मी रिलेशनल डेटाबेस म्हणतोय. बरोबर, म्हणजे त्यामध्ये टेबल असणार, टेबल फॉर्मॅटचा डेटा स्टोअर केलेला. आता रिलेशनल डेटाचा आपल्याला जर स्टडी करायचा आहे, तर त्याला हँडल करण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर आहे? MySQL. RDBMS सॉफ्टवेअर. RDBMS सॉफ्टवेअर ते कोणतं यूज करणार आहे आपण? MySQL. राईट. रिलेशनल डेटाबेस शिकायचा आहे, त्यामध्ये टेबल फॉर्मॅटचा डेटा असणार आहे, त्याला हँडल करण्यासाठी सॉफ्टवेअर आहे MySQL. पण MySQL कशाने हँडल होतंय? MySQL इन्स्ट्रक्शन देण्यासाठी काय आहे? SQL language. SQL. आता क्लिअर आहे? तर आजपासून जोपर्यंत आपलं एसक्यूएल चालेल लास्ट लेक्चर पर्यंत, तर आपल्याला ह्या गोष्टींचा स्टडी करायचा. रिलेशनल डेटाबेस आला म्हणजे टेबल फॉर्मॅटचा डेटा आला, आणि टेबल फॉर्मॅटच्या डेटाला हँडल करण्यासाठी RDBMS सॉफ्टवेअरचा यूज होतो. त्यामधून सॉफ्टवेअर मधून आपण यूज करणार आहे MySQL सॉफ्टवेअर, आणि MySQL सॉफ्टवेअरला कमांड करण्यासाठी आपल्याला जी लँग्वेज लागते त्याला म्हणतात SQL लँग्वेज. समजले? आता हे एवढं जे मोठं वाक्य बोललो मी आता, ते क्लिअर आहे सर्वांना? Yes, sir. समजतंय ना? मग येस, काय चाललंय? ओके, Yes, sir. हो सर. आजचं लेक्चर समजलंय का डोक्यावरून गेलंय? थोडंफार समजलंय का? म्हणजे लेक्चरच्या समजलंय. आधी नॉलेज आणि लेक्चर हो सर, झालं समजलंय. थोडं इन्क्रीज झालंय. सर एक क्वेश्चन होता माझा. येस, बोला. आपण जसं आता ही रिलेशनल डेटाबेसवर काम करणार, असंच नॉन रिलेशनल डेटाबेस पण असतो ना? येस, त्यामध्ये काय असणार? तुमचे जे इमेजेस, व्हिडिओ फाईल्स, ऑडिओ फाईल्स. पिक्चर बघताय सर्वजण? हॉलिवूडचे पिक्चर. हो सर. त्यामध्ये एखादं काहीतरी मर्डर वगैरे किंवा काहीतरी एखादा चोरी वगैरे झाली, तर जो चोरी करून पळून जातोय त्याला पोलीस कशी ट्रॅक करते? सीसीटीव्हीने. ह्या सीसीटीव्ही मधून तो पास झालाय, त्या सीसीटीव्ही मधून. तर ते सीसीटीव्हीचे व्हिडिओ पण कुठेतरी स्टोअर होत आहे ना. व्हिडिओ फॉर्मॅटचा डेटा, ऑडिओ फॉर्मॅटचा डेटा, तुमचे मेल पण बघा, मेल असतात. राईट. तुमचे इमेजेस, हे सर्व नॉन रिलेशनल डेटाबेस. ओके. रिलेशनल डेटाबेस मध्ये काय? फक्त आणि फक्त टेबल फॉर्मॅटचा डेटा, रोज आणि कॉलम असणार, त्यामध्ये तुमचे डेटा असणार स्टोअर केले रोज आणि कॉलम फॉर्मॅट मध्ये. ओके. मग जर सर जे लोक आपल्या कंपनीतून काम करतात, जसं नेटफ्लिक्स टाईपच्या कंपनी किंवा जीमेल वगैरे आपल्या गुगलच्या कंपनी, ज्यासनी मग त्यासनी असली कुठली पोझिशन असेल जी डेटा मॅनेज करतात, पण नॉन रिलेशनल ओनली, नॉट रिलेशनल बट ओनली नॉन रिलेशनल. कोणता पण डेटा असू द्या, कोणता पण, शेवट त्याला येऊन टेबल फॉर्मॅट मध्ये स्टोअर करायचं. कोणता असू, मग त्याला ऍट द एंड त्याची शेवटची जी पोझिशन असणार आहे ना, त्याला जाऊन टेबल मध्ये स्टोअर व्हायचंय. ठीक आहे. त्याच्या आधीची पोझिशन त्याला टेबल मध्ये कसं स्टोअर करायचं? मग ते वेगवेगळ्या प्रोसेस झाल्या. त्यामध्ये डेटा इंजिनियरचं काम येऊन गेलं, डेटा अनालिस्ट आला. ओके. ती पूर्ण एक मग डेटाची पाईपलाईन होती, की डेटा क्लायंट कडून डेटा घेणार, डेली कसा डेटा ऍक्सेस करायचा, किंवा क्लायंट कधी कधी एपीआय देतो, तिथून डेटा कसा ऍक्सेस करणार. ठीक आहे. डेली कसा डेटा येतोय, तो डेली डेटा कसा अपडेट झाला पाहिजे डेटाबेस मध्ये. ओके. क्लिअर? कोणत्या पण फॉर्मॅटचा डेटा असू द्या, ऍट द एंड त्याला जाणं टेबल मध्येच.
ठीक आहे. तर नॉन रिलेशनल डेटाचा आपल्याला स्टडी नाही. का बरं? कारण की आपण काय शिकतोय, एसक्यूएल शिकतोय. एसक्यूएल हे एसक्यूएल लँग्वेज शिकतोय. ही लँग्वेज आपण फक्त कशासाठी यूज करतो? माय एसक्यूएल सॉफ्टवेअर वरती यूज करू शकतो. आणि माय एसक्यूएल सॉफ्टवेअर फक्त आणि फक्त रिलेशनल डेटाबेस साठीच वर्क केलं जातं. ओके, ओके क्लिअर आहे? हे ओके 4 सर. पॉईंट क्लिअर आहे. रिलेशनल डेटाबेस, टेबल, RDBMS सॉफ्टवेअर, त्यामध्ये आपण माय एसक्यूएल यूज करणार ना, आणि माय एसक्यूएल ला कमांड करण्यासाठी एसक्यूएल लँग्वेज यूज करणार. समजलंय? आणखी काही डाऊट आहे Yes, sir. कोणाला? सर एक छोटासा डाऊट. हो, बोला. हॅलो. येस येस. ऍक्च्युअली आपण आपण मध्ये लँग्वेज यूज करणार आहे त्याच्यामध्ये ऑदर जे असतात ओरॅकल किंवा दुसरं तर तिथं पण एसक्यूएलच लँग्वेज वर्क करते ना? येस, सेम. ऍक्च्युली काय आहे बघा, बघा डिफरन्स काय आहे? डिफरन्स काहीच नाही, सेम. तुम्हाला इथं काय आहे, RDBMS सॉफ्टवेअर आहे, राईट? RDBMS सॉफ्टवेअरचे माय एसक्यूएल, पोस्टग्रे एसक्यूएल, ओरॅकल, ठीक आहे. फक्त काय आहे, वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळे सॉफ्टवेअर डेव्हलप केले आणि त्यांनी त्यांच्या मनाने नावं दिली. तुम्ही एकदा एसक्यूएल लँग्वेज शिकला ना, सेम एसक्यूएल लँग्वेज तुम्ही माय एसक्यूएल मध्ये पण यूज करू शकता, पोस्टग्रे एसक्यूएल मध्ये पण यूज करू शकता, ओरॅकल मध्ये पण करू शकता. आता मी जे माय एसक्यूएल मध्ये इथं राईट केले ना, ह्या 2 लाईन एसक्यूएलच्या, दिसतंय? ह्या सेम तुम्ही कॉपी करून ओरॅकल मध्ये पेस्ट केल्या तिथं पण चालणार, पोस्टग्रे एसक्यूएल मध्ये केलं तिथं पण रन होणार. फक्त वेगवेगळ्या कंपन्यांनी ते बनवलंय सॉफ्टवेअर, म्हणून नावं वेगळे, सॉफ्टवेअर वेगवेगळे. क्लिअर आहे आता? हो सर, थँक्यू. येस. अजून काही डाऊट कोणाला? ठीक आहे. उद्यापासून जर आता मी तुम्हाला डेटाबेस म्हणतोय, तर तो कोणता डेटाबेस असणार? रिलेशनल डेटाबेस. सॉफ्टवेअर कोणतं यूज करणार आपण? माय एसक्यूएल सॉफ्टवेअर. आणि माय एसक्यूएल सॉफ्टवेअरला कमांड करण्यासाठी आपण लँग्वेज यूज करणार, एसक्यूएल लँग्वेज. ओके. तर आज ग्रुपवर मी ही फाईल शेअर करतो तुम्हाला, ठीक आहे. डेली नोट्स काढत चला. जे पण, फक्त स्टडी किती करायचा तुम्हाला? हार्डली लेक्चर झाल्यावर अर्धा तास करायचा. काय करायचंय, जे पण लेक्चर मध्ये पॉईंट झाले ना, फक्त त्यालाच एकदा रिवाइज करायचंय, जास्त काहीच नाही करायचं. आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणारे, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, ठीक आहे. सो फक्त डेली आपल्या लेक्चर मध्ये जे होतंय तेच स्टडी करायचं आहे आणि डेली नोट्स काढत चला. आजचं लेक्चर पण मी युट्यूबला अपलोड करून देतो, तुम्ही रिवाइज पण करू शकता. आणि ग्रुपवरती मी एक युट्यूब व्हिडिओची लिंक शेअर करतो, ठीक आहे. त्या लिंक मध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलंय माय एसक्यूएल कसं डाउनलोड करायचं, ठीक आहे. त्या व्हिडिओला प्रॉपर स्टेप बाय स्टेप फॉलो करा, एक एक स्टेप फॉलो करा. कारण की जर काही मिस्टेक झाली ना, नंतर ते परत अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करायला खूप लेंदी प्रोसेस आहे. ते बॅकअप फाईल, हिडन फाईल जनरेट होता, प्रत्येक फाईल सापडा, तिला अनइन्स्टॉल करा, मग परत इन्स्टॉल करा. आणि तो व्हिडिओ काहीतरी आय थिंक 6-7 मिनिटचा असेल, त्याला 4 to 5 मिनिट पर्यंतच फॉलो करायचा आहे. कुठपर्यंत? कमांड प्रॉम्प्ट माहितीये सर्वांना? इथं बघा, ही अशी ब्लॅक स्क्रीन जेव्हा ओपन होईल ना, अशी ब्लॅक स्क्रीन CMD. त्या व्हिडिओमध्ये, तिथंच पॉज करून टाका. तुमची पण ही बॅक स्क्रीन ओपन होती, डायरेक्ट क्लोज करून टाकायचं. त्याच्या आधीच आपलं पूर्ण सेटअप होऊन जातो. जेव्हा ही ब्लॅक स्क्रीन ओपन होईल, डायरेक्ट क्लोज करायचं, व्हिडिओ पण बंद करून टाका डायरेक्ट. तुमची पण ब्लॅक स्क्रीन ओपन होईल, ती पण क्लोज करायची. आणि इथं सर्च बार मध्ये फक्त सर्च करायचंय माय एसक्यूएल, माय एसक्यूएल, ठीक आहे. तर माय एसक्यूएल शेल दिसेल तुम्हाला, माय एसक्यूएल वर्कबेंच दिसेल, तर माय एसक्यूएल वर्कबेंच ओपन करायचं. ओके, क्लिअर आहे? तर व्हिडिओची लिंक पाठवतो. जर कोणाला इन्स्टॉलेशन मध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण उद्या डिस्कस करू, ठीक आहे ना. आणि उद्या सर्वांनी लॅपटॉप ठेवा जवळ. सायमल्टेनियसली आपण उद्यापासून आपली फर्स्ट क्वेरी कशी राईट करायची, काय उद्यापासून स्टार्ट करू. तर हे माय येस सर. एसक्यूएलला ओके सर. होता का? अभिजित, तुमचा आवाज येत नाही, ब्रेक होतोय आवाज. आवाज आता येतोय का? हो, आता येतोय. हॅलो. यस. आणि एकच प्रश्न होता की माय एसक्यूएलच्या सॉफ्टवेअर चालवायला तुमची रिक्वायरमेंट काय असते? जास्त तुमचं काय आहे, स्पेसिफिकेशन काय लॅपटॉपचं? माझं 10th जनरेशन i3 आहे. असं रॅम 8 GB आहे. हा, 8 GB खूप झालं. मिनिमम 4 जरी असला ना तरी चालतं, ठीक आहे. 8 GB तर चांगलंच. ठीक आहे. ओके, काय प्रॉब्लेम. ओके. ओके. आणि
जो मी व्हिडिओ शेअर करेल तो फक्त काय आहे की थोडा म्हणजे जुना व्हिडिओ आहे त्यामुळं आता तुम्ही जर सर्च केलं MySQL